अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे। श्रावण महिन्यापासूनच सगळे सणवार सुरू होतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे सण खूप महत्त्वाचे आहेत। त्यातल्या त्यात एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती। यंदा आपल्याला 15 ऑगस्टला साजरी करायची आहे, म्हणजे कृष्ण जन्माष्टमी। आता जन्माष्टमी कधी साजरी करायची हा खूप मोठा संभ्रम आहे। तर मग भगवान बाळकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालाय। रोहिणी नक्षत्रावर आता अष्टमी तिथी 15 तारखेला रात्री 11:50 सुरू होणार आहे आणि ती 16 तारखेला रात्री संपणार आहे। म्हणजे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपल्याला 16 तारखेला जन्माष्टमी साजरी करायची असते। पण बाळकृष्णांचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री 12:39 झालेला आहे। म्हणजेच काय, अष्टमी ही तिथी 11:50 लागते आणि 15 तारखेची रात्र म्हणजे काय, जर आपण इंग्लिश कॅलेंडर बघितलं तर रात्री 12 नंतर दुसरा दिवस सुरू होतो आणि आपण खरं तर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस असतो। म्हणजेच आपल्याला 12 तारखेला रात्री 12 वाजता म्हणजे 16 तारीख लागते। तर 15 तारखेला रात्री 12:39 आपल्याला कृष्ण जयंती साजरी करायची असते। आता तुम्हाला समजलं असेल की नेमकी कृष्ण जयंती, कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची। तर ती 15 ऑगस्ट संपून जेव्हा 16 ऑगस्ट लागतो तेव्हा ती तिथी येते। पण आपण उदय तिथी धरत असतो म्हणून 15 तारीखच धरली जाते। आणि अर्थात 16 तारखेला गोपाळकाला आहे, ज्याला आपण दहीहंडी म्हणत असतो। तर तुम्हाला समजलं असेल की मांडणी आपल्याला 15 तारखेची रात्री, परत एकदा सांगते कारण खूप कन्फ्यूज होतं, कारण 15 तारखेची रात्री 12 वाजले की 16 तारीख सुरू होते ना। तर त्याच वेळेस आपल्याला कृष्ण जयंती साजरी करायची आहे। तर आता कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी, मंत्र, स्तोत्र, आरती, उत्तर पूजा, नैवेद्य कुठला अर्पण करावा, बाळकृष्णांची सेवा कशी करावी, कुठले गाणे म्हणावे आणि एक मेन म्हणजे सेवा कशी करावी, त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला मांडणीला मांडणी कशी करायची ते तुम्हाला सांगते। यंदा 15 ऑगस्टला 12:39 रोहिणी नक्षत्रावर आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म होणार आहे। खरं तर ज्या ज्या घरात कृष्णाची सेवा केली जाते त्या घरात कशाचीही कमी पडत नाही, त्या घरात सुख, शांती, अपार समृद्धी आणि मोक्ष सुद्धा मिळतो। खरं तर बाळकृष्णाची सेवा करणं हे परमभाग्य आहे आणि आयुष्यात एकदा येऊन आपल्याला नक्कीच भगवद्गीतेचे पठण करायचे। भगवद्गीतेमध्ये आयुष्य वर्णन केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यात दुःख, संकट, त्रास आले तरी सुद्धा आपण त्यातून मात करू शकतो आणि आपले जीवन सुखकर करू शकतो। खरं तर प्राचीन भारतामध्ये श्रीकृष्ण हे असाधारण चरित्र आहे। भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे। श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता आणि प्रकांड पंडित आहेत। धार्मिक जगाचा नेता, महाभारताचे कृष्ण हे लोकनायक, दुष्टांचा सर्वनाश करणारे आहेत। श्रीकृष्ण हे विष्णूंचे 10 अवतारांपैकी 8वा पूर्ण असा अवतार आहे। भगवान श्रीकृष्णांची जन्मांसावर अपार मोहिनी आहे, म्हणून यांचे चरित्राचे वर्णन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। आता आपण पूजा कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची ते बघूयात। सगळ्यात आधी तर दीपपूजन आपल्याला करायचं आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रात्री 12 वाजता अभिषेक नाही केला तरी चालेल, फक्त त्यांना हळदी कुंकू अक्षता लावून तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर त्यांना लाल रंगाचा फूल अर्पण करावं, जर दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करावी आणि जे काही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे। आता अभिषेक करत असताना काय सेवा करायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे तर बघा, आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचे आणि अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुषसूक्त म्हणायचे आणि 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचंय। या पद्धतीने अगदी ज्यांना 16 वेळा पुरुषसूक्त म्हणणं शक्य नाही त्यांनी 1 वेळा म्हटलं तरी चालेल आणि ज्यांना काही करणे शक्य होत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या अतिशय उच्च कोटीचा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता। आता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही मंत्र जप करावा आणि अर्थात हे जे तीर्थ आहे, जर तुमची सेवा चालू असेल, जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल किंवा समजा तुम्ही संतान प्राप्तीसाठी ज्या सेवा चालू आहेत तुमच्या, तर नक्कीच या दिवशी सुद्धा जी तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहात त्याचं तीर्थ दोघे नवरा बायकोने प्राशन करावं। मग अशा वेळेस तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालेल। आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यायची आणि स्वच्छ देवाच्या वस्त्रांनी आपल्याला स्वच्छ करायचे। आता ही जी मांडणी आहे ही कधी करायची तर बघा, आपण आता 15 तारखेला रात्री अगदी 9 वाजता जरी केली, अर्थात आपल्या घरात कृष्ण जन्म होणार आहे तर आपण डेकोरेशन वगैरे करतोच, तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय
आपल्या घरात जसं लहान बाळाचा जन्म होतो तेवढा आनंद आपल्याला होतो, तेवढा उत्साह आपल्यात असतो, त्याच पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा तेवढाच उत्साह, तेवढाच आनंद आपल्याही घरात आला पाहिजे. तुमच्या घरात जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी होईल तेव्हा तुम्ही आवर्जून छोटे मोठे डेकोरेशन करावं. आणि जसं आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्याची पूजा करायची असते. आता म्हणजे घरात जर राधाकृष्णाची मूर्ती असेल, गाय वासरूंची मूर्ती असेल तर सुद्धा तुम्ही ही पूजेमध्ये ठेवायची आहे. तर ही जी मान्य आहे ना, तुम्ही अगदी 10-11 वाजता केली तरी चालेल, पण जी पूजा आहे ना तर ती तुम्हाला 12 वाजता सुरू करायची आहे. म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे जे काही आपण करणार आहोत तर ते तुम्हाला 12 वाजता करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, जेव्हा 12 वाजता आपण सेवेला लागतो तर तेव्हा सगळं होईपर्यंत, सेवा होईपर्यंत म्हणजे पुरुष सुक्त, स्त्री सुक्त हे होईपर्यंत आपल्याला 12:30 आरामात वाजून जातील. नंतर तुम्हाला बाळकृष्णाला वस्त्र परिधान करायचं आहे. आणि अर्थात आपल्या घरात बाळकृष्ण आहे तर आपल्या घरात पाळणा सुद्धा असावा. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात पाळणा असणं आणि बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरे करणं, कृष्ण जन्माष्टमी साजरी करणं हे खूप भाग्याचं असतं. नक्कीच ज्या घरात बाळकृष्णाचा जन्म साजरा केला जातो त्या घरात राधा आणि कृष्ण येतातच. म्हणून तुमच्या घरात जरी संतान प्राप्तीसाठी, संतती प्राप्तीसाठी काही अडचणी असेल ना तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णाची सेवा करावी. ज्या घरात बाळकृष्णाची सेवा केली जाते तिथे नक्कीच राधा पण येते आणि कृष्ण सुद्धा येतो. तुम्ही घरी सुद्धा पाळणा तयार करू शकता. आणि जर तुमच्याकडे मुकुट आहे तर बघा, मुकुट जे आहे ते बाजारात बऱ्याच प्रकारचे मुकुट तुम्हाला मिळून जातात. तिथून तुम्ही मुकुट घ्या आणि बाळकृष्णाचे कपडे आवर्जून घ्यावे आणि छानपैकी त्यांना सुद्धा नटवावं, त्यांना सुद्धा सजवावं. अर्थात बाळकृष्ण म्हटलं तर बासरी आलीच, त्याच्याबरोबर हार आहे किंवा जे काही मुकुट आहे, वस्त्र आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर बघा, हा छोटासा हार जो तुमच्याकडे उपलब्ध होईल ना ते तुम्हाला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा. तर आपल्याला माहिती आहे की हे सगळं करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. किंवा तुम्हाला विष्णू काहीतरी मंत्र म्हटला तरी चालेल, कारण अर्थात आपल्याला माहिती आहे की बाळकृष्ण हे भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 8वा अवतार आहे. म्हणून तुम्ही भगवान विष्णूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे. किंवा तुम्ही ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचं सुद्धा तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्हाला मंत्रजप करायचे. आता हे करून झाल्यावर बाळकृष्णाला पाळण्यात ठेवायचं आणि आता आपल्याला पाळणा हलवायचा. म्हणजे बघा, 12:39 शाप आपल्याला पाळणा हलवायचा असतो. त्याच्या आधी तुम्हाला सांगते नैवेद्य काय कुठले अर्पण करायचे. तर बघा, ड्रायफ्रुट्स आपल्याला नैवेद्याला दाखवायचे. जे पिंजरी मिळून मिळतं, गुळ आणि गुळची पावडर असते, त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स असतात, तर हे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. किंवा जर तुम्हाला पिंजरीबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करू शकता. तर तुम्हाला दही पोहे अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे जे घरात अवेलेबल आहे ते तुम्ही त्या पद्धतीने जेवढं सामान असेल तेवढं आपल्याला भगवान बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. आता पोहेशिवाय बाळकृष्णांचा नैवेद्य अपूर्ण आहे, कारण जेव्हा सुदामा बाळकृष्णांना भेटायला जायचे तेव्हा अर्थात ते त्यांना पोहे घेऊन जायचे. आता हे तुम्हाला पोहे घ्यायचे, ते तुम्हाला भिजवलेले घ्यायचे. मग तुम्ही ते दुधात किंवा ताकात किंवा दह्यामध्ये भिजवू शकता. आणि कृष्णांना लोणी अतिशय प्रिय होतं त्यांना, आणि दूध आणि 5 फळं किंवा 1 फळ तुम्ही दाखवू शकता. या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. अर्थात नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण तुळस ही विष्णूंना प्रिय आहे आणि विष्णू हे साक्षात भगवान बाळकृष्णांचा एक अवतार आहे. आता तुमच्या घरामध्ये गायवासरू असेल, जर तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या गायवासरूंची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यावर नैवेद्य दाखवायचं आहे. त्याच्या आधी नैवेद्य दाखवायच्या आधी आपल्याला सगळं मान्य वगैरे करून घ्यायचं आहे, सगळ्या सेवा वगैरे करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही तुळशीपत्र बाळकृष्णांना अर्पण करून घ्यायचे. आणि आता जेव्हा 12:39 होईल तेव्हा आपल्याला पाळणा हलवायचा असतो, बाळकृष्णाची आरती करायची असते आणि हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे आणि बाळकृष्णांचा पाळणा आपल्याला हलवायचा आहे. आता जेव्हा आपण पाळणा हलवतो तेव्हा आपल्याला अर्थात बाळकृष्णाचे गाणे म्हणायचे. गाणे तुम्हाला कुठे पण उपलब्ध होऊन जाईल. तुम्हाला सोशल मीडियावर छान छान असे बाळकृष्णाचे गाणे मिळून जातील की तुम्हाला जे काही गाणे येत आहे ते तुम्ही बाळकृष्णाचे ते तुम्ही म्हणू शकता. तर या पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे आणि जी काही गाणी येतात तुम्हाला ते म्हणायचं आहे. तर या पद्धतीने आपल्या घरात जेव्हा बाळ जन्माला येतो तेवढा आनंद आणि उत्साह आपल्यामध्ये असतो ना, त्याच पद्धतीने जेव्हा कृष्ण जन्म होतो अर्थात तेवढा उत्साह आणि आनंद आपल्या घरात असावा. आता तिथे जी आपण पूजा केली तर त्याची उत्तर पूजा कधी करायची बघा. आता ही जी मांडणी मी तुम्हाला सांगितली तर अर्थात ही मांडणी तुम्हाला 15 तारखेला रात्री करायची असते. 15 तारखेला रात्री आपण मांडणी करणार आहोत आणि अगदी 16 तारखेला आपण जेव्हा गोपाळकाला आहे तेव्हा तुम्हाला ही मांडणी उचलायची, ज्याला आता आपण उत्तर पूजा म्हणतो.
आता ही कशी करायची, तर जे काही नैवेद्य आहेत ते अर्थात जर तुमच्या घरात खूप लोक आहेत तर तुम्ही त्यांनाच कृष्ण जन्म झाल्यावर तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना हा जो काही नैवेद्य आहे ते तुम्ही खायला देऊ शकता. बाळकृष्ण तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरात ठेवायचे, पण अर्थात त्यांची सुद्धा पूजा करायची, त्यांच्या मूर्तीवर परत एकदा अभिषेक करायचा, नंतर तुम्हाला ठेवायचं आहे. गणपती बाप्पा सुद्धा आपल्या जागेवर जाऊ द्यायचं, म्हणजे ज्या पण वस्तू आपण घेतलेल्या आहे ते ज्या त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. आपलं जे गुळ खोबरं आहे त्यांचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करावा, या पद्धतीने साजरी करायचे. आता जी काही फुलं किंवा जे काही दुर्वा आहे ते आपल्याला नंतर निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. जे काही तुळशीचं पान आहे, आता तुळशीच्या पानाबद्दल मी नंतर सांगेल. तर आता सर्वात महत्त्वाचं सेवा काय, तर बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झालं की ती मूर्ती आपण पाळण्यात ठेवलो की तुम्ही सेवा करू शकता. सेवा काय करायची, तर भगवद्गीतेचा 15वा अध्याय तुम्ही पठण करा आणि गीतेची 18 नावं तुम्हाला पठण करायचे. त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्र आहे जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. या मंत्राचा तुम्ही सामूहिक मंत्र जप तुम्ही करू शकता. आता तुम्ही 21 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळी तुम्ही म्हणू शकता. तुम्ही बघितलं याच पद्धतीने आपल्या कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची. आता जे सत्यनारायण करत आहेत मग अशा वेळेस काय करायचं, तर अर्थात तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर जेव्हा कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करतो, म्हणजेच 15 तारखेला रात्री 12 वाजता जिथे आपण मांडणी केली आहे तिथले बाळकृष्ण उचलायचे आणि नंतर तुम्ही त्याच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. कारण बऱ्याच घरात सत्यनारायण चालू आहे म्हणून म्हटलं तर याच पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांची किंवा कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची. बघा खूप साधी सोपी, आणि अर्थात ज्या घरात कृष्ण जन्म येतो त्या घरात राधा आणि कृष्ण दोघांचा अखंड वास असतो. आणि बऱ्याच घरात असं होतं की काही जण साजरी करत नाही, तर याच्यात हा सण आहे. ज्या पद्धतीने आपण बाकीचे सण तेवढे महत्त्वाचे आहेत त्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी पण तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती घरोघरी साजरी केलीच पाहिजे. एवढंच की रात्री 12 वाजता, आता ज्यांच्या रात्री 12 वाजताची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे मग ती काय करायची, तर बघा 12 वाजताची रात्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे तर त्यांना अर्थात 12 वाजता तुम्हाला आपल्याला ती सेवा करणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही घरात कोणाला तरी सांगा की तू बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कर, कारण हे सगळे आपल्याला 12 नंतरच करायचं आहे, म्हणजे 12 वाजेनंतर तुम्हाला करायचं आहे. मग तुम्ही आरती नाही करू शकत, मग घरात कोणाला तरी सांगा की तुला या सेवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, तुम्ही या सेवा करा, तुमच्या या सेवेत खंड पडता कामा नये. तर या पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. प्रत्येक घरात भगवान श्रीकृष्णांचा आणि राधाराणीचा वास होते हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत राधे राधे.